आज आपण पार्टनरशिप चॅप्टरचा पार्ट 2 पाहणार आहोत। याआधी मी पार्ट 1 व्हिडिओ बनवला आहे, तो सर्वांनी पाहून घ्यायचा आहे। त्यामध्ये मी पार्टनरशिपमध्ये नेमकं कन्सेप्ट काय आहेत ते सर्व एक्सप्लेन केलेलं आहे आणि त्यामध्ये थोडेसे इझी प्रॉब्लेम घेतलेले आहेत। आता ह्यामध्ये आपण मॉडरेट आणि डिफिकल्ट दोन्ही प्रकारचे प्रॉब्लेम कव्हर करणार आहोत। बघा आता फर्स्ट प्रॉब्लेम, A, B and C started a business with rupees 60,000. Amount invested by A and C together is twice than the amount of B, while amount invested by A and B together is thrice than that of C. A invested for 6 months, B for 9 months and C for a year. Find the share of B out of total profits rupees 3400. काय सांगितलं बघा आता, ए बी सी तिघांनी मिळून बिझनेस चालू केला आहे आणि तिघांचं मिळून बिझनेसमध्ये पैसे किती आहेत? 60,000 रुपये आहेत। त्यामध्ये रेशोच्या माध्यमात रिलेशन दिलेलं आहे आपल्याला, एनं किती इन्व्हेस्ट केले, बीनं किती केले आणि सीनं केले आणि त्यांचा टाईम पिरियड पण दिलेला आहे, किती किती टाईमसाठी इन्व्हेस्ट केलेत आणि टोटल प्रॉफिट दिलेलं आहे, त्यातलं आपल्याला फक्त बीचं प्रॉफिट विचारलं आहे। बघा आता ए बी आणि सी जसं दिलं आहे तसं आपण मांडून घेऊया। आता त्यांचा इन्व्हेस्टमेंटचा रेशो काढत असताना त्यांनी रिलेशन काय दिले बघा आता, अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय ए अँड सी टुगेदर इज ट्वाइस दॅन दॅट ऑफ बी असं सांगितलं आहे। म्हणजे जसं दिलं आहे तसं आपण मांडून घ्यायचं, ए प्लस सी ह्या दोघांची जेवढी अमाऊंट आहे तेवढीच काय ट्वाइस दॅन दॅट ऑफ बी असं म्हणले। म्हणजे ए प्लस सीचा आणि कोणाचा रेशो दिला आहे? बीचा रेशो दिला आहे। ए प्लस सीचा रेशो काय आहे? 2 आहे, तर बीचा रेशो काय असणार आहे? 1 असणार आहे, कारण बीच्या डबल ए प्लस सीचा आहे असं सांगितलं आहे। ए अँड सी इज ट्वाइस दॅन दॅट ऑफ बी असं सांगितलं आहे। त्यानंतर दुसरं रिलेशन काय दिले बघा आता, व्हाईल अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय ए अँड बी टुगेदर इज थ्राइस दॅन दॅट ऑफ सी असं सांगितलं आहे। म्हणजे दुसऱ्या कंडिशनमध्ये काय सांगितलं आहे तर ए प्लस बी ह्या दोघांची जेवढी अमाऊंट असणार आहे ती सीच्या काय असणार आहे? थ्राइस असणार आहे म्हणून सांगितले, म्हणजे 3:1 असणार आहे। आता मला सांगा, ए बी आणि सी हे तिघच पार्टनर आहेत बिझनेसमध्ये, तर तिघांची मिळून काय असणार आहे? अमाऊंट टोटल काय असणार आहे? 60,000 रुपये असणार आहे। तर रेशोमध्ये बघा आता इथं पण काय आहे, ए बी आणि सी तिघंजण आहेत आणि ए बी आणि सी असं तिघंजणच आहेत, बरोबर आहे। मग ह्या रेशोची जर बेरीज केली तर दोन्ही पण कंडिशनमध्ये काय यायला पाहिजे? सेम यायला पाहिजे। बघा की येते का, 2 आणि 1 किती झालं? 3 झालं आणि इथं 3 आणि 1 किती झालं? 4 झालं। सेम आहे का? नाही। मग ते सेम करून घ्यायचं। कसं करून घ्यायचं? मी पार्ट 1मध्ये एकदा एका प्रॉब्लेममध्ये तसं आलेलं, ज्यावेळेस समान नसेल त्यावेळेस कसं करून घ्यायचं ते मी पुढे सांगतो म्हणालं होतं, तो हा प्रकारचा प्रॉब्लेम आहे। बघा आता इथं काय 4 बेरीज आली आणि इथं किती आली? 3 आली। तर काय करायचं, इकडं ॲडजस्टमेंट करून घ्यायची, म्हणजे 4नं इकडं मल्टिप्लाय करून घ्यायचं आणि 3नं इकडं मल्टिप्लाय करून घ्यायचं। बघा आता 4नं मल्टिप्लाय केलं तर ह्या 2ला पण करायचं आणि 1ला पण करायचं, म्हणजे 4 2 इकडं काय झालं मग 8 झालं आणि 4 1 4 झालं। म्हणजेच तसंच इकडं 3नं आपल्याला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे, म्हणजेच काय होणार आहे? 3 त्रिक 9 आणि 3 1 3 होणार आहे। अशानं काय होणार आहे बघा आता, ह्या दोन्हीची जर बेरीज केली, 8 आणि 4ची बेरीज केली तर किती झाली? 12 झाली। तसंच 9 आणि 3ची जरी बेरीज केली तरी पण किती झाली? 12 झाली। म्हणजे ए बी सी ह्या तिघांचं मिळून इकडं पण 12 मिळालं आणि इकडं पण 12 मिळालं। म्हणजे ते समान करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इकडे ही अशी ॲडजस्टमेंट करून घेतली। स्टार्ट अजून एकदा सांगतो बघा आता, 2 आणि 1 असा रेशो त्यांनी दिल्याप्रमाणे आपण मांडून घेतला, कंडिशन दिल्याप्रमाणे। तसंच इकडं 3 आणि 1 मांडून घेतलं। ह्या 2ची आणि 1ची बेरीज केली तर 3 झाली, 3ची आणि 1ची केली तर 4 झाली। मग 3 आणि 4 हे समान आहेत का? नाहीत। त्यामुळे काय करायचं, ह्या 4नं इकडं मल्टिप्लाय करून घ्यायचं, ह्या 3नं इकडं मल्टिप्लाय करून घ्यायचं आणि त्याप्रमाणे समान झालं। आता इकडं पण आपल्याला 12 भेटलं टोटल आणि इकडं पण 12 भेटलं। आता नवीन रेशो मिळालेले ते मांडून घ्यायचे आपल्याला। ए प्लस सीचा काय मिळाला? 8 मिळाला आणि बीचा काय मिळाला? 4 मिळाला। तसंच इकडे ए प्लस बीचा किती मिळाला? 9 मिळाला आणि सीचा किती मिळाला? 3 मिळाला। ह्या कंडिशनमध्ये बघा आता बीची सेपरेट व्हॅल्यू आपल्याला माहीत झाली, बीची किती आहे? 4 आहे व्हॅल्यू। तसंच सीची सेपरेट किती आहे? 3 आहे।
म्हणजे बीची किंमत आपल्याला माहीत झाली. 12पैकी टोटल किती आहे, ए बी सी तिन्हीची मिळून किती आहे 12, त्यातली बीची किती आहे 4 आहे, मग सीची किती आहे 3 आहे. 4 आणि 3 7 गेलं, तर उरलेलं 12पैकी 7 गेलं तर 5 कुणाचं असणार आहे, एचं असणार आहे. म्हणजे बघा आता सेपरेट मांडून घेऊया. ए आपल्याला 5 मिळाला, बी 4 मिळाला आणि सी 3 मिळाला. म्हणजे त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचा रेशो आपल्याला सेपरेट मिळाला. ते आपण मांडून घेऊयात. बघा ए बी सी, पाच 4 आणि 3 हा काय झाला, इन्व्हेस्टमेंटचा रेशो मिळाला. आता आपण 60,000ला आपण आता डिस्ट्रीब्यूट करू शकतो ए बी आणि सी मध्ये. जर त्यांनी प्रश्न जर असा विचारला असता तर त्या 60,000पैकी एची अमाऊंट किती आहे, किंवा सेपरेट बीची अमाऊंट किती आहे, किंवा सेपरेट सीची अमाऊंट किती आहे, तर आपल्याला आन्सर देता आलं असतं. आता आपल्याला सेपरेट रेशो मिळाला इन्व्हेस्टमेंटचा. आता तसंच टायमाचा बघा, आता गुणुले टाईम करायचा आपल्याला. ए इन्व्हेस्टेड फॉर 6 मंथ म्हणले, म्हणजे एनं 6 महिने, तसंच बी फॉर 9 मंथ्स, बीनं किती 9 महिने, तसंच सी फॉर अ इयर म्हणजे 1 वर्षासाठी सीनं, म्हणजेच 12 महिन्यासाठी. आता ह्याच्यावरनं काय करायचं आपण रेशो काढू शकतो. बघा 3 पहिल्यांदा भागून घेऊया. 3 दोन्ही 3 त्रिक आणि 3 चौक 12. तसंच अजून काय कॅन्सल होत आहे का बघा, काय होत नाही, म्हणजे 5 दोन्ही 10. तसंच इकडं 4 त्रिक 12 आणि 3 चौक 12. म्हणजे ए बी सीच्या प्रॉफिटचा रेशो किती आला आपला 10, 12 आणि 12. त्याला 2 भाग जाते. बघा आता बे पंचे बे सक्क आणि बे सक्क, म्हणजे 5, 6, 6 हा प्रॉफिटचा रेशो झाला. आता त्यांनी काय सांगितलं आहे, फाइंड द शेअर ऑफ बी आउट ऑफ टोटल प्रॉफिट ₹3400. आता टोटल प्रॉफिट म्हणजे टोटल प्रॉफिट रेशोची बेरीज करून घ्यायची. 6 आणि 6 12 आणि 5 17 झालं, म्हणजे 17ची किंमत आपल्याला किती दिली, ₹3400 दिली. तर बीचं प्रॉफिट फक्त विचारलं आहे, मग बीची किंमत किती आपली 6 आहे. म्हणजे बघा आता 17 म्हणजेच काय दिलं आपल्याला 3400 दिले. तर बी 6 म्हणजे किती काढायचं आपल्याला, 17 1 17, 17 दोन्ही 34, 6 दोन्ही 12 आणि वरचे 2 शून्य, म्हणजे ₹1200 का असणार आहे, बीचं प्रॉफिट असणार आहे, म्हणजे ऑप्शन ए. तसंच जर एचं जर काढायचं असतं तर काय करावं लागणार असतं, 17नंच भागावं लागलं असतं. फक्त एचं किती आहे, इथं 5 आहे, म्हणजे 17 1 17, 17 दोन्ही 34 आणि 5 दोन्ही 10, म्हणजे ₹1000 कोणाचं आलं असतं, एचं आलं असतं. तसं सीचं पण आपण काढू शकतोय. मग सीचं पण कोणा एवढं येणार आहे, बी एवढंच येणार आहे, कारण बीचा आणि सीचा प्रॉफिटचा रेशो हा समान आहे. म्हणजे आन्सर काय येणार आहे मग 1200. नेक्स्ट, ए बी अँड सी इन्व्हेस्टेड in a ratio of 7:8:5 in a business. They got an annual profit of ₹136,800. If A and C withdrew their amount at the end of 3 months and 7 months respectively, then find the difference between A's and C's share of profit. काय सांगितले बघा आता, ए बी सी तिन्हीच्या इन्व्हेस्टमेंटचा रेशो दिला आपल्याला 7, 8 आणि 5 असा. मग त्यांनी काय सांगितलं, टोटल प्रॉफिट ₹1,36,800 झाला असेल, आणि ए आणि सीनं त्या दोघांची रिस्पेक्टिव्ह अमाऊंट 3 महिन्यानंतर आणि 7 महिन्यानंतर काढून घेतली असेल. म्हणजे त्यांनी बिझनेसमध्ये किती महिने इन्व्हॉल्व झालेत, 3 महिने आणि 7 महिनेच झालेत. आणि बी काय पूर्ण वर्षभर होता. तर त्यांचा ए आणि सी ह्यांच्या प्रॉफिटमधला आपल्याला काय करायचं आहे, फरक विचारला आहे फक्त. आता बघा ए बी आणि सी, एनं किती 7, बीनं 8 आणि सीनं 5, ह्यांचा इन्व्हेस्टमेंटचा रेशो झाला हा. तसंच एनं काय केलं, त्याची अमाऊंट 3 महिन्यानंतर काढून घेतली, म्हणजे ए बिझनेसमध्ये किती महिने होता, फक्त 3च महिने होता. तसंच सी किती महिने होता, 7 महिने होता, म्हणजे 7ने इथं मल्टिप्लाय करायचं. तसंच बी काय होता, 1 वर्षभर होता. दे गॉट ॲन ॲन्युअल प्रॉफिट म्हणलं आहे, म्हणजे 1 वर्षाचा बिझनेस टोटल होता, म्हणजे 12 महिने टोटल होता. बघा आता आपल्याला काय कॅन्सल होतं आहे का बघा, इथं काय होत नाही, म्हणजे 7 त्रिक काय येणार आहे 21 येणार, 12 8 किती येणार आहे 96, तसं 7 5 किती झालं 35. म्हणजे हा काय झाला, प्रॉफिटचा रेशो झाला, बरोबर आहे.
फक्त आपल्याला काय विचारलं आहे, डिफरन्स बिटवीन एज अँड सीज शेअर म्हणले. बघा आता डिफरन्स काढायचा म्हणजे हा एच आहे आणि हा सीच आहे, बरोबर आहे. 21 आणि 35 मधला फरक किती आला, 14चा आला. म्हणजे 14ची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. आणि टोटल प्रॉफिट किती आहे आपल्याला दिलं, 1,36,800 रुपये. तसंच रेशोचं पण आपण काय करायची, बेरीज करायची. बघा आता 6 5 11 आणि 1 12, आज चाला 1 9 2 11 4 15, म्हणजे 152. म्हणजेच आपल्याला काय दिले, 136,800 दिले. तर आपल्याला काय करायचं, फक्त 21 आणि 35 म्हणजे ए आणि सी मधला फरक विचारला आहे. म्हणजे 21 आणि 35 मधला फरक किती आला, 14. 14ची व्हॅल्यू फक्त आपल्याला काढायची. बघा आता इथं भाग घालवताना कसा घालावं लागणार आहे आपल्याला. पहिल्यांदा 4 4 न 4 त्रिक 12, 4 8 32. तसंच 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 2 8, वरचे 2 0. तसंच आता अजून 2 2 भागून घेऊ आपण. बे 7 14 आणि बे 19 38. म्हणजे 19 जर इथं भागलं तर बघा आता 19 1 19, बाकी किती उरली आपली 15. 19 8 152 आणि वरचे 2 0. म्हणजे 1800 गुणुले काय राहिले आपलं, फक्त 7 राहिलं. 18 7 26 असे, म्हणजे 126,000. म्हणजे 12,600 रुपये काय असणार आहे, ए आणि सी मधला फरक असणार आहे. म्हणजे 12,600 म्हणजे ऑप्शन ए. ती कॅल्क्युलेशन तुम्ही आता इथं मला जागा नसल्यामुळं तुम्ही करून घ्यायचं ती कॅल्क्युलेशन. नेक्स्ट, Ram, Mohan and Jay started a business by investing money in the ratio of 37:31:23 for a year. If the difference between Ram and Jay's share profit at the end of 1 year was rupees 3380, find the total profit earned by 3 of them at the end of an year. फक्त काय सांगितले बघा आता, राम, मोहन आणि जय असे 3 व्यक्ती आहेत. राम, मोहन आणि जय. बघा आता त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचा रेशो दिला आपल्याला 37:31:23. ते मांडून घ्यायचं 37:31:23. हा काय झाला, इन्व्हेस्टमेंटचा रेशो दिला. फॉर अ इयर असं सांगितलं, म्हणजे प्रत्येकाने काय केलं, एक वर्ष गुंतवले. म्हणजे एक काय ते कॉमनच येणार आहे. म्हणजेच जर टाईम पिरियड जर सेम असेल तर त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचा जो रेशो असतो तोच प्रॉफिटचा रेशो असतो, बरोबर आहे. बघा आता, किंवा गुणवले 1 इयर आणि 1 इयर, हे काय होणार आहे, शेवटी कॅन्सलच होणार आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंटचा जेवढा रेशो असतो तोच प्रॉफिटचा रेशो असतो. आता त्यांनी काय सांगितले, फक्त डिफरन्स बिटवीन राम्स अँड जेज शेअर दिला आहे आपल्याला. राम आणि जेच्या शेअरमधला फरक बघा आता 37 आणि 23 मधला फरक किती आला, 14चा आला, बरोबर आहे. मग 14 म्हणजेच जर आपल्याला 3380 असं दिलं असेल तर आपल्याला काय विचारलं आहे, फाइंड द टोटल प्रॉफिट अर्न बाय 3 ऑफ देम. म्हणजेच 37 31 आणि 23 ह्या तिन्हीची बेरीज किती येते बघा आता. टोटल म्हणजे 40 60 81 91 येते. 91 म्हणजे किती काढायचं आपल्याला बघा आता. 14 2 28, त्यानंतर बाकी नाहीतर काय करू आपण, 14नं ह्याला ॲक्युरेट भाग जात नाही, त्यामुळे काय करू आपण, व्हॅल्यू रिड्यूस करून घेऊया. बघा आता कशी, 7 7नं पहिल्यांदा 13 7 91 होते, म्हणजे 7 13 आणि 7 2 14. आता 2नं पहिल्यांदा भागायला सोपं आहे. बघा आता, बेकवे बेस 12 92 18 आणि वरचा 1 0, म्हणजे 1690 गुणुले काय करायचं आपल्याला, फक्त 13 करायचं आहे. 0 13 7 13 9 117, म्हणजे 7 0 7 हाताला 11, 13 संग 78 आणि हे 11 79 89 हाताला 8 आणि 13 काय 13 आणि 8 किती झालं 21, म्हणजे 21,970 काय झालं टोटल प्रॉफिट झालं तिघांचं मिळून, म्हणजे ऑप्शन ई. नेक्स्ट,
A, B and C started a business together with rupees 12,000 and 8,000 respectively. B worked only for X month while C left the business X month before the completion of year. If out of annual profit of rupees 3200, A got rupees 1800, then find the value of X. काय सांगितले बघा, आता जसं दिलंय तसं आपण मांडून घेऊया. ए, बी आणि सी ह्या तिघांचा इन्व्हेस्टमेंटचा रेशो दिला आहे, बरोबर आहे. आता इन्व्हेस्टमेंटमध्ये बघा, आता तुम्ही 3-3-0 तिन्हीत पण कॉमन आहेत, त्यामुळे ते कॅन्सलच होणार आहेत आणि 4-4 प्रत्येकाला भाग जातो आहे, म्हणजे डायरेक्ट 4-3-12, 4-3-12 आणि 4-2-8. डायरेक्ट काय केलं आपण, रेशो मांडून घेतला. आता इन्व्हेस्टमेंटचा तर रेशो माहीत झाला. आता एक्सनं काय केलं, एक्सनं नाही एनं काय केलं बघा, आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायचं आहे. बी वर्क ओनली फॉर एक्स मंथ व्हाईल सी लेफ्ट द बिझनेस एक्स मंथ बिफोर द कम्प्लिशन ऑफ इयर. म्हणजे ए काय असणार आहे, पहिल्यापासून एंडपर्यंत असणार आहे, म्हणजे एनं 12 महिने गुंतवले. तसंच बी वर्क फॉर ओनली एक्स मंथ, बीनं काय केलं, एक्स मंथ पैसे गुंतवले. तसंच सीनं काय केले, सी लेफ्ट द बिझनेस एक्स मंथ बिफोर द कम्प्लिशन ऑफ इयर, म्हणजे 1 वर्ष कंप्लीट होण्याच्या एक्स मंथ बिफोर असं सांगितलं आहे. म्हणजे टोटल आता 1 इयरमध्ये 12 मंथ असतात, बरोबर आहे. मग त्याच्यातनं एक्स जर वजा केलं तर काय होणार आहे, बिफोर द कम्प्लिशन ऑफ इयर एक्स मंथ त्यानं काय केलं, सोडून दिलं असं सांगितले. म्हणजे 12 महिन्यातनं एक्स जर वजा केलं तर उरलेलं काय असणार आहे, त्यानं इन्व्हेस्ट केलेला टाईम निघणार आहे. बघा, आता बिफोर कम्प्लिशन ऑफ इयर असं सांगितलं, म्हणजे 12 महिने कंप्लीट होण्याच्या एक्स मंथ आधी त्यानं काय केला, सोडून गेला. म्हणून काय केलं, 12तनं आपण एक्स वजा केलं, म्हणजेच ही काय निघणार आहे, त्यानं इन्व्हेस्ट केलेला टाईम निघणार आहे. म्हणजे 12 मायनस एक्स टाईम त्यानं काय केला, इन्व्हेस्ट केला. हा काय झाला, तिन्हीचा प्रॉफिटचा रेशो निघाला, बरोबर आहे. आउट ऑफ द ॲन्युअल प्रॉफिट ऑफ रुपीज 3200 ए गॉट 1800 असं सांगितले. बघा, आता हे पहिल्यांदा आपण सोल्युशन करून घ्यायचं आपल्याला. ह्याचं काय केलं, 12-36 झालं, ह्याचं काय झालं 3x झालं. तसंच ह्याचं काय झालं, 12-24 मायनस 2x. आता आपण प्रॉफिटचा रेशो काढून घेतला आहे, त्यांनी जसं दिलं आहे तसं मांडूया. आता बघा, टोटल आपल्याला प्रॉफिट माहिती आहे. आपल्याला टोटल प्रॉफिट म्हणल्यावर ह्या तिन्हीची काय करायची, प्रॉफिटच्या रेशोची बेरीज करायची. बघा, आता 36 + 24 किती झालं, 60 झालं. 60 प्लस आता बघा हे 3x आणि वजा 2x ह्यांची जर बेरीज केली तर काय होणार आहे, 3x मायनस 2x होणार आहे. म्हणजे काय राहणार आहे, एक्सच राहणार आहे. 60 + x राहिलं, हे काय झालं, टोटल झालं. आता त्यातलं एचं माहीत आहे, एचं किती आहे, 36 आहे, हे 36. म्हणजे प्रॉफिटचा रेशो तर आपण मांडून घेतला, एचा 36 रेशो आणि ABC ह्या तिन्हीचा मिळून 60 + x निघणार. तसंच आता इकडं अमाऊंटमध्ये काय दिलं आहे, एला किती रुपये मिळाले म्हणून सांगितलं आहे, 1800 रुपये. तसंच टोटल किती दिले ते आपल्याला 3200 रुपये दिले ते, 3200. बघा, आता ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कट झाले. तसंच आता बघा, 18 × 18, 18×2 36 आणि हे 32 इकडं शिफ्ट झालं आणि हे इकडं शिफ्ट झालं, तर 32 दोन्ही काय झालं, 64 झालं. इज इक्वल टू 60 + x. तर एक्सची व्हॅल्यू काय आली, हे 60 इकडे गेल्यानंतर 64 वजा 60 म्हणजे 4. एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 4 मिळाली आणि तेच आपल्याला विचारलेलं होतं, म्हणजे ऑप्शन डी. नेक्स्ट, A and B started a business with rupees 10,000 and 12,000 respectively. If A withdrew rupees 4,000 after 3 months, B added rupees 3,000 more after 5 months and C invested rupees 51,000 for last 2 months. Find the share of B at the end of year if the difference between A's and C's share of profit after a year is 3600. काय सांगितलं बघा, आता जसं दिलं आहे तसं आपण मांडून घ्यायचं. फक्त ह्यात काय केलं, काही महिन्यानंतर ह्यानं जास्त अमाऊंट इन्व्हेस्ट केली किंवा ह्यानं कुणीतरी काढून घेतली असं फक्त त्यात सांगितले. जसं दिलं आहे तसं आपण मांडून घेऊया. बघा, आता A, B आणि C हे तिघंजण पार्टनर आहेत, बरोबर आहे. आता एनं काय काय केले बघा, आता
एनं काय केलं, पहिल्यांदा 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले, बरोबर आहे. आता रेशो काढताना बघा काय करायचं आपल्याला, 10,000, 12,000 आणि 51,000 असं दिलं आहे, बरोबर आहे. आणि विड्रॉल केली किंवा इन्व्हेस्ट केली ह्यात पण काय केलं आहे, 3-3 शून्य कॉमन आलेतच. म्हणजे 10,000, 12,000, 4,000, 3,000 आणि 51,000 एवढे आकडे आपल्याला क्वेश्चनमध्ये आलेले आहेत. त्या प्रत्येकात 3-3 शून्य हे कॉमन आहेत. त्यामुळे काय करायचं, 3-3 शून्य आपण गृहीतच धरायचे नाहीत. बघा आता एनं काय केले, मग 10 इन्व्हेस्ट केले असं गृहीत धरू. तसंच बीनं काय केले, 12 आणि सीनं काय केले, 51 केले. हे आपण मांडून घेतलं. आता एनं काय केलं, फक्त ए विड्रॉज ₹4,000 आफ्टर 3 मंथ. म्हणजे पहिल्यांदा 10 जे गुंतवलेले असणार आहेत फक्त 3 महिन्यासाठी गुंतवलेले असणार आहेत. प्लस त्यानंतर काय केलं, त्यानं 4,000 रुपये काढून घेतले. म्हणजे 10,000तनं 4,000 काढले म्हणजे राहिले किती, 6,000 राहिले. पण त्या 6,000तले आपण 3 शून्य आपण प्रत्येकातनं कट केलेले आहेत. म्हणजे 10तनं 4 गेलं तर राहिले किती, 6 राहिलं फक्त. ते 6 रुपये काय केलेत त्यानं थोडक्यात उरलेल्या महिन्यासाठी इन्व्हेस्ट केलेत. आता 3 महिने तर पहिले त्याचे गेले, मग उरले किती, 9 महिने उरले एका वर्षातले. 9 महिने 6,000 रुपये ठेवले. तसंच बीनं काय केलं, पहिल्यांदा 12,000 रुपये इन्व्हेस्ट केले. त्यानंतर काय केले, 3,000 रुपये मोर आफ्टर 5 मंथ्स असं सांगितले. बघा आता मग त्यानं काय केले, 12,000 रुपये पहिल्या 5 महिने इन्व्हेस्ट केले. नंतर काय केले त्यानं 3,000 रुपये अजून जास्त, म्हणजे पहिले 12 होतेच प्लस अजून त्यात 3,000 ॲड केले. म्हणजे टोटल किती झाले, 15,000 झाले. उरलेले किती महिने, आता 5 महिने तर इथं गेलेत, बरोबर आहे, 12पैकी. तर उरले किती, 7 महिने. तर 7 महिने इकडं. तसंच 51,000 सीनं काय केलेत, फक्त लास्टच्या 2 मंथसाठी इन्व्हेस्ट केलेत. म्हणजे गुणुले 2 करायचे. म्हणजे बघा आता इन्व्हेस्टमेंट इंटू टाईम हे आपण करून घेतलेलं आहे सगळ्यांचं. एनं पहिल्यांदा काय केलं, 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले 3 महिन्यासाठी. त्यानंतर काय केले, त्यातले 4,000 रुपये काढले म्हणजे 6 ठेवले उरलेल्या 9 महिन्यासाठी. तसंच बीनं काय केलं, पहिल्यांदा इनिशियल अमाऊंट किती आहे बीची, 12,000 रुपये फक्त 5 महिन्यासाठी. त्यानंतर काय केले त्यानं अजून 3,000 रुपये ॲड केलेत. त्यामुळं 12 आणि 3 15,000 झाले गुणुले 7 महिन्यासाठी. तसंच सीनं काय केले, फक्त लास्टच्या 2 महिन्यासाठी 51,000 रुपये गुंतवले. आता बघा 10 त्रिक 30 आणि 9 संग 54, 54 आणि 30 किती झाले, 84. तसंच 12 पंचे 60 आणि 15 सत्त 105, 105 आणि 60 किती झाले, 165 झाले. तसंच याचं 51 दोन्ही किती झालं, 102 झालं. आता हा काय झाला, 84, 165 आणि 102 ही काय झाला, रेशो झाला त्यांचा प्रॉफिटचा. आता ह्या तिन्हीला पण 3-3 भाग जाते. बघा आता 3-3 भाग घालवून घेऊया आपण. 3 28 84, 3 5 15, 3 5 15 55 आणि 3 त्रिक 9, 3 चौक 12 म्हणजे 34. म्हणजे 28, 55 आणि 34 हा काय झाला त्यांचा प्रॉफिटचा रेशो झाला. आता बघा आपण प्रॉफिटचा रेशो काढलेला मांडून घेऊया. 28, 55 आणि 34. बघा आता हा प्रॉफिटचा रेशो आपण मांडून घेतला आहे. आता फक्त त्यांनी लास्ट काय सांगितलं आहे, ॲट द एंड ऑफ इयर इफ द डिफरन्स बिटवीन एज अँड शेअर्स प्रॉफिट काय दिला आहे आपल्याला, ए आणि सीचा फक्त फरक दिला आहे आपल्याला. 28 आणि 34 मधला फरक किती झाला, 6 झाला. 6ची व्हॅल्यू आपल्याला किती दिली, 3600 दिली. तर काय करायचं आपल्याला, फाइंड द शेअर ऑफ बी काढायचं आहे फक्त आपल्याला. बी म्हणजे 55 काढायचं आहे. बघा आता 6 के 6, 6 6 36, 6 पंचे 30, 6 पंचे 30 आणि 3 33 आणि वरचे 2 शून्य म्हणजे 33,000 रुपये काय असणार आहेत, बीचा शेअर ऑफ प्रॉफिट असणार आहे. म्हणजे ऑप्शन बी. नेक्स्ट, द अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय पी अँड क्यू is in the ratio of 2:3 and that of invested by P and R is 5:7. If the profit earned by P at the end of year is ₹76 less than that of earned by R, find the profit earned by Q. आपल्याला P आणि Qचा इन्व्हेस्टमेंटचा रेशो दिला आहे, तसंच P आणि Rचा पण दिला आहे आपल्याला. आणि त्यांनी सांगितलं आहे Pला Rपेक्षा 76 रुपये कमी मिळाले प्रॉफिटपैकी, तर क्यूचं प्रॉफिट काढायचं आपल्याला. बघा आता पहिल्यांदा रेशो देताना काय दिलं आहे आपल्याला, पी आणि क्यूचा किती दिला आहे, 2:3 दिला आहे. तसंच नंतर काय दिलं आहे, पी आणि आरचा रेशो दिला आहे, किती दिला आहे, 5:3
7 दिला आहे. बघा आता दोन्हीमध्ये पण कोण कॉमन आहे? पी कॉमन आहे, बरोबर आहे. मग पीची व्हॅल्यू सेम आहे का इथे? नाही, इकडं 2 आहे आणि इकडं 5 आहे, त्यामुळे ती काय करायची आपण सेम करून घ्यायची. आता सेम करण्यासाठी काय करायचं, मग इकडं 5 मल्टिप्लाय करून घ्यायचं आणि इकडं 2 मल्टिप्लाय करून घ्यायचं. म्हणजे काय होणार आहे, इकडं जरी 5 मल्टिप्लाय केलं तर 5 दोन्ही 10 होणार आहे आणि तिकडं 2 मल्टिप्लाय केलं तर 2 पंचे 10 होणार आहे. म्हणजे व्हॅल्यू पीची काय होणार आहे? सेम होणार आहे. मग काय करायचं, ह्या 5नं जर 2ला जर गुणलं असेल तर 3ला पण गुणून घ्यायचं. तसंच ह्या 2नं काय करायचं, 5ला गुणलं तर ह्या 7ला पण गुणून घ्यायचं. बघा आता ते कसं होणार आहे. 5 दोन्ही 10 झालं, तसंच 5 त्रिक 15 झालं. आता ह्या 2नं इकडं मल्टिप्लाय करतो म्हणजे इथं 10 झालं 5 दोन्ही आणि 2 7 14 झालं. आता पीची व्हॅल्यू सेम झाली का बघा, दोन्ही पण कंडिशनमध्ये 10 10 झाली म्हणजे सेम झाली. म्हणजे पी क्यू आर ह्यांचा सेपरेट रेशो आपल्याला माहीत झाला. पीचा 10, क्यूचा 15 आणि आरचा 14. आता सेपरेट रेशो माहीत झाला म्हणल्यावर आपल्याला काय करायचं आहे, त्यांचा टाईम पिरियड तर आपल्याला काय दिलता? सेम दिलता, 1 इयरसाठी दिलता. मग त्यांनी काय सांगितलं, आता पीला काय आरपेक्षा 76 रुपये लेस मिळालेत. म्हणजे पीची व्हॅल्यू किती आहे? 10 आणि आरची व्हॅल्यू किती आहे प्रॉफिटची? 14. ह्या दोन्हीतला फरक म्हणजे पी हा आरपेक्षा कितीनं लेस आहे रेशोच्या पद्धतीत? 4नं रेशो. मग 4ची व्हॅल्यू आपल्याला किती दिली? 76 दिली. तर आपल्याला काय करायचं आहे, क्यूची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे क्यूचं प्रॉफिट काढायचं आहे. म्हणजे किती काढायचं आहे? 15 काढायचं आहे. 4 म्हणजे 76 असेल तर 15 म्हणजे किती काढायचं आहे? 4 एके 4, 4 19, 76. तसंच 19 5 95, 9 आणि 19 एके 19 आणि 9 किती झालं? 28 झालं. म्हणजे 285 रुपये काय झाले? क्यूचा प्रॉफिट झाला. 285 म्हणजे ऑप्शन सी. नेक्स्ट, Priya, Shital and Sakshi started a business together and invested amount in the ratio of 2:8:7 and got an overall profit of rupees 24800 at the end of an year. If Priya invested for 9 months, Shital withdrew 4 months before completion of year and Sakshi invested for 6 months. Find the Sakshi's share in profit. काय सांगितले? 3 जण आपल्याला दिलेले आहेत, प्रिया, शीतल आणि साक्षी. आपण ते मांडून घेऊया. बघा आता, प्रिया, शीतल आणि साक्षी हे 3 जण दिलेले आहेत आपल्याला. ह्यांच्या इन्व्हेस्टमेंटचा रेशो दिला आहे आपल्याला 2, 8 आणि 7. बघा आता त्यांनी काय सांगितले, प्रिया इन्व्हेस्टेड फॉर 9 मंथ. प्रियाचं टायमिंग किती आहे आपलं? 9 मंथच आहे. तसंच शीतल विड्रॉज 4 मंथ बिफोर द कम्प्लिशन ऑफ इयर. म्हणजे 1 वर्ष कंप्लीट होण्याच्या 4 महिन्याआधी तिनं काय केलं? इन्व्हेस्टमेंट तिची काढून घेतली. म्हणजे 12 महिन्यातले 4 महिने लास्टची तिनं काय होती? नव्हती तिथं. म्हणजे 8च महिने फक्त होती. म्हणजे शीतल काय होती? 8च महिने होते. याचा अर्थ नीट लक्षात घ्या, 4 मंथ बिफोर द कम्प्लिशन ऑफ इयर म्हणजे 1 वर्ष कंप्लीट होण्याच्या 4 महिने आधी तिनं काय केली? सोडून गेली. म्हणजे लास्टचे 4 महिने ती नव्हतीच. म्हणजे फक्त पहिले 8 महिनेच होती. आणि साक्षी काय असणार आहे? 12 महिने असणार आहे. कारण तिनं काय नाही, साक्षी इन्व्हेस्टेड फॉर 6 मंथ दिले आपल्याला. म्हणजे तिनं काय होती? त्या बिझनेसमध्ये 6 मंथ फक्त होती. आता आज काय करायचं, आपण रेशो काढून घ्यायचा. बघा आता, 2 बे चोक आणि बे त्रिक्क. तसंच अजून काय कट होतं आहे का? बघा, नाही होत. म्हणजे हिचा 9, हिचा 8 चोक 32 आणि हिचा 7 त्रिक्क 21. हा त्यांचा प्रॉफिटचा रेशो झाला. आता त्यांनी काय सांगितलं आहे? फक्त ओव्हरऑल प्रॉफिट आपल्याला दिले 24,800 रुपये. त्यातलं फक्त काय करायचं? साक्षीचं प्रॉफिट काढायचं आपल्याला. बघा आता, ओव्हरऑल प्रॉफिट काढताना बघा आता ह्या रेशोची काय करायची? आपल्याला बेरीज करायची आहे. ओव्हरऑल प्रॉफिटच्या रेशोची बेरीज करायची आहे. बघा आता, 21 आणि 9 30, 30 आणि 32 62. म्हणजे 62ची किंमत आपल्याला माहीत आहे 24,800. 62 म्हणजे 24,800 असेल तर आपल्याला फक्त काय करायचं? साक्षी काढायची आहे. साक्षी म्हणजेच 21 काढायचे. 21ची किंमत काढायची आपल्याला. बघा आता, 6 चोक 24 आणि बे चोक 8 म्हणजे डायरेक्ट 4 भाग जाते. म्हणजे 62 चोक 248 आणि वरचं 2 शून्य. 21 चोक 84 आणि वरचे 2 शून्य. म्हणजे 8,400 रुपये काय निघणार आहे?
साक्षीचं प्रॉफिट निघणार आहे. 8,400 म्हणजे ऑप्शन सी. नेक्स्ट, A, B and C started a business by investing in the ratio of 3:4:5. After 3 months, A withdraw 1/12 of total amount invested by B and C together. If B got rupees 19200 at the end of year as profit, find the share of C in profit. काय सांगितलं बघा आता, A, B, C तिघांनी बिझनेस चालू केला, त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचा रेशो दिलेला आहे. पण एनं काय केलं आहे, 3 महिन्यानंतर बी आणि सी ह्या दोघांनी जेवढी इन्व्हेस्टमेंट केली ती त्याच्या 1/12 अमाऊंट काय केली, काढून घेतली आणि बीचं प्रॉफिट दिलेलं आहे आपल्याला, तर सीचं प्रॉफिट काढायचं आहे. बघा आता आहे असं दिलं आहे ते आपण मांडून घेऊ. ए बी सी. ए 3 दिला आहे, बी 4 दिला आहे आणि सी 5 दिला आहे. आता बघा बी आणि सी ह्या दोघांच्या 1/12 जर अमाऊंट काढायची असेल तर 12 भाग जाणारी संख्या पाहिजे, बरोबर आहे. मग काय करायचं, आपण रेशो ॲडजस्ट करून घ्यायचा, म्हणजे थोडासा मोठा करून घ्यायचा. आता 3, 4 आणि 5 ह्या तिघांचा जर LCM काढला तर आपण किती येणार आहे, आपला 60 येणार आहे, बरोबर आहे. 60 येण्यासाठी काय करायचं आपल्याला, ह्याला कितीनं गुणावं लागणार आहे, 20 त्रिक 60 म्हणजे 20 गुणायचं. ह्याला नाही, तसं करण्यापेक्षा काय करू आपण, बघा आता आपल्याला फक्त 1/12 कशाला भाग घ्यायला पाहिजे, बी आणि सीच्या बेरजेला आपल्याला 1/12 भाग घ्यायला पाहिजे, म्हणजे 12 भाग घ्यायला पाहिजे. 4 आणि 5 टोटल काय होते, 9 होते. 9च्या जस्ट डबल केलं तर 18 होतं. 18ला भाग जातोय का, 12 नाही. 18च्या डबल करून बघायचं, 36. 36ला भाग जाते का, जाते. म्हणजेच काय करावं लागणार आहे बघा आता, ह्या व्हॅल्यूच्या 4 पट करावं लागणार आहे आपल्याला. म्हणजे 5 आणि 4 ह्या दोघांची बेरीज 9 आली. 9 चोक 36 म्हणजे ह्या व्हॅल्यूच्या 4 पट केलं तर आपल्याला 36 भेटते. म्हणजे प्रत्येक व्हॅल्यूच्या 4 पट आपण करून घेऊया. रेशोमध्ये काय फरक होत नाही बघा, आता तुम्ही करून दाखवतो वाटल्यास. गुणुले 4 केलं, गुणुले 4 केलं आणि गुणुले 4 केलं. प्रत्येक व्हॅल्यूला जर 4 गुणलं तर हे 4 कॉमन असल्यामुळे कॅन्सल होणार आहे. म्हणजे आपण ॲक्च्युअल व्हॅल्यूमध्ये काय फरक केला आहे का, नाही केला. म्हणजे 3 चोक इथं काय झालं, 12 झालं. 4 चोक काय झालं, 16 झालं. 5 चोक किती झालं, 20 झालं. फक्त हे कशासाठी करून घेतलं आहे ते पण सांगतो. आता बघा पुढं फायदा कसा होता आहे आपल्याला. आता बघा, आता त्याने काय केलं, पहिल्यांदा एनं काय केलं, 3 महिन्यासाठी केले. म्हणजे एनं 3 महिन्यासाठी 12 अमाऊंट गुंतवली. तसंच ए विड्रॉज 1/12 ऑफ द टोटल इन्व्हेस्टेड बाय बी अँड सी टुगेदर. आता बी आणि सीची टुगेदर किती अमाऊंट येते, 20 आणि 16 36 येते. ह्या 36च्या काय केलं त्यानं 1/12 पट काय केली, काढून घेतली असं सांगितले. म्हणजे आता 12 भाग जाते बघा, 12 × 12 12 त्रिक 36. असा भाग जाण्यासाठी काय करायचं आपल्याला, फक्त हे सोयीस्कर आपण करून घेतले. म्हणजे 4 पट प्रत्येक व्हॅल्यूच्या करून घेतले आपण. बघा आता म्हणजे 12 त्रिक 36 म्हणजे 3 अमाऊंट काय केली त्यानं, विड्रॉल करून घेतली. आता स्टार्टिंगला अमाऊंट इन्व्हेस्ट किती केली ती, येणं 12 केली ती, त्यातली 3 काढली म्हणजे ठेवली किती, 9 ठेवली. प्लस काय केलं, 9 ठेवली. पण हे 3 महिने इथे गेलेले आहेत, म्हणजे 12तनं 3 महिने गेलेले आहेत, म्हणजे राहिले किती, 9च महिने राहिले. तसंच बीनं काय केलं, बीनं आणि सीनं काय कमी जास्त केले नाहीत, त्यामुळे ह्यानं डायरेक्ट 12 महिने आणि ह्यानं पण काय केले, 12 महिने केले. आता ह्यांचा रेशो काढताना बघा, काढून घ्यायचा. बघा 12 त्रिक 36 आणि 9 81. 81 प्लस 36 किती झालं, 117. 117 कोणाचा आला, एचा रेशो आला. तसंच ह्या दोन्हीचा बघा, 16 दोन्ही 32, हातचा आला 3, 16 × 16 आणि 3 19. 192 ह्याचा आला. तसंच 12 दोन्ही 24, 240 कोणाचा आला, सीचा आला. आता 3 भाग जातोय बघा. आता 3 त्रिक 9, 3 9 27. तसंच 3 संग 18, 3 चौक 12, त्यानंतर 3 8 24. म्हणजे 39, 64 आणि 80 असा रेशो त्यांच्या प्रॉफिटचा आला. त्यातलं बी गॉट सांगितलं आहे. बी किती,
192,000 मिळाले. आता बीची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे की ते 64, म्हणजे 64ची किंमत आपल्याला 192,000 असेल तर सीचं प्रॉफिट काढायचं म्हणजे फक्त 80ची किंमत आपल्याला काढायची. बघा आता 64 म्हणजेच 192,000 असेल तर आपल्याला 80 म्हणजे किती काढायचं आहे. आता 8 भाग जातोय ते आपल्याला माहीत आहे. 8 8 64, 8 10 80. तसंच 8 9 वर भागलं तर 8 2 16, 3 बाकी उरली, 8 चौक 32 आणि वरचे 1 2 आणि इथला 1 3 0 म्हणजे 24,000 रुपये काय असणार आहे, सीचं प्रॉफिट असणार आहे म्हणजे ऑप्शन डी. नेक्स्ट, Sumit's investment is 1.5 times the investment of Sahil and ratio between period of their investment is 2:1. If the share of Sumit in total profit is rupees 7550 more than of share of Sahil's in total profit, then find the total profit. बघा आता सुमित्स इन्व्हेस्टमेंट काय दिली आपल्याला, 1.5 टाइम्स द इन्व्हेस्टमेंट ऑफ साहिल असं सांगितलं. आता 1.5ला बघा, आता 1.5ला आपण 15/10 असं लिहू शकतो. 5 त्रिक आणि 5 दोन्ही म्हणजे 3/2 असं फ्रॅक्शनमध्ये लिहू शकतो. बघा आता सुमितची इन्व्हेस्टमेंट आहे ती 3/2 पट आहे कोणाच्या, साहिलच्या, म्हणजे सुमित इज इक्वल टू 3/2 ऑफ साहिल. बघा आता 1.5चा आपण 15/10 लिहिलं आणि 15/10ला आपण 3/2 करून घेतलं. तसंच आता ह्या साहिलला काय करायचं, आपण छेदाला आणायचं म्हणजे सुमित छेद साहिल केल्यानंतर आपल्याला 3/2 भेटते. म्हणजे त्यातला सुमित किती असणार आहे, 3 असणार आहे आणि साहिल किती असणार आहे, 2 असणार आहे. तेच आपण सेपरेट व्यवस्थित मांडून घेऊ. सुमित आणि साहिल 3 आणि 2 असा आलता. बघा आता ही काय झाली, कॅपिटलचा रेशो झाला. तसंच टाईमचा काय दिला आहे त्यांनी, 2:1 दिला आहे म्हणजे ह्याचा 2 टाईम आहे तर ह्याचा किती आहे, 1 आहे. आता प्रॉफिटचा टाईम आपण काढू प्रॉफिटचा रेशो आपल्याला निघणार आहे. ह्या 2ला हे 2 कॅन्सल झालं म्हणजे 3:1 ही काय झाला, प्रॉफिटचा रेशो झाला. आता त्यांनी काय सांगितलं आहे, टोटल प्रॉफिट आपल्याला 7,550 मोर दॅन द साहिल्स म्हणले. म्हणजे सुमितचं प्रॉफिट आहे ते साहिलपेक्षा 7,550 रुपयेनं जास्त आहे. आता इथं रेशोमध्ये बघा कितीनं जास्त आहे, 3 व्हॅल्यू ही 1/2नं जास्त आहे. म्हणजे 3 आणि 1 मधला फरक किती, 2चा. 2ची किंमत आपल्याला किती दिली, 7,550 दिली. तर आपल्याला काय विचारलं आहे, देन फाइंड द टोटल प्रॉफिट म्हणले. आता टोटल प्रॉफिट किती आहे, 3 आणि 1 4 काढायचं आपल्याला. 4 म्हणजे किती काढायचं, 2 1 2 2 4 डायरेक्ट 0 5 2 10 चाला 1 5 2 10 1 11 चाला 1 7 2 14 1 15 म्हणजे 15,100 रुपये काय असणार आहे, त्यांचं टोटल प्रॉफिट असणार आहे सुमित आणि साहिलचं मिळून. ऑप्शन बी. नेक्स्ट, A and B started a business together. Amount invested by A is 150% more than amount invested by B. Ratio between time period of investment of A to B is 2:3. Find the total profit earned by A and B together if A earns rupees 450 more than B. सेम प्रॉब्लेम आताचा सुमित आणि साहिलचा जसा होता तसंच आहे. फक्त आता इथं काय सांगितलं बघा, आता 150%ला आपण कसं लिहू शकतोय, 150/100 असं लिहू शकतोय. म्हणजे ह्या शून्याला हा शून्य कट, 5 त्रिक 5 दोन्ही. फक्त कंपॅरिझन कोणासोबत केलं आहे, बी सोबत केले. म्हणजे हे 2 म्हणजे कोण असणार आहे, बी असणार आहे. आणि ए काय असणार आहे, त्याच्यापेक्षा 3 जास्त असणार आहे, कारण मोर असा शब्द वापरला इथं. म्हणजे 2पेक्षा 3 जास्त म्हणजे काय असणार आहे, 5 असणार आहे. बघा आता म्हणजे A/B ह्यांच्या इन्व्हेस्टमेंटचा रेशो काय आला, 5:2. तसंच टायमाचा रेशो आपल्याला दिलेला आहे. टायमाचा रेशो किती दिला आहे, A/Bचा 2:3 दिला आहे, 2:3.
3 दिला आहे. बघा आता 2ला 2 कट झालं म्हणजे 5/3 काय झाला आपला प्रॉफिटचा रेशो झाला 5/3. आता त्यातलं काय सांगितलं टोटल प्रॉफिट काढायचं आपल्याला ए आणि बीचं टुगेदरचं. जर एला जर बीपेक्षा 450 मोर प्रॉफिट असेल तर आता एला बीपेक्षा रेशोमध्ये किती प्रॉफिट जास्त आहे 5 आणि 3 मधला फरक 2ची किंमत किती दिली 450 दिली. तर टोटल प्रॉफिट म्हणजे 5 आणि 3 8 म्हणजे किती काढायचं बेक बे बेचोक 8 0 4 पंचे 20 हातचाला 2 4 चोक 16 आणि 2 18 म्हणजे 1800 रुपये काय असणार आहे दोघांचं मिळून प्रॉफिट असणार आहे म्हणजे ऑप्शन ई. सेम प्रॉब्लेम होता सुमित आणि साहिलचा जसा होता तसाच होता फक्त आपल्याला तिथं काय दिलं तर 1.5 टाइम्स असं दिलं म्हणजे त्या दोघांचं रिलेशन आणि आता इथं फक्त काय दिले 150% मोर दिले. आता तिथं फक्त 1.5 टाइम्स दिलं म्हणजे 3:2 येत होता रेशो म्हणजे सुमित आणि साहिल ह्यांचा 3:2 येत होता. पण आता इथं फक्त मोर शब्द वापरल्यामुळं 150%ची पण फ्रॅक्शन व्हॅल्यू 3/2च येते पण इथं मोर शब्द वापरल्यामुळे ह्या 2पेक्षा हे 3 मोर घ्यायचं आपल्याला म्हणजे इथं फक्त 5 रेशो येणार आहे 5:2 असा रेशो आला. ह्यासाठी फक्त प्रॉब्लेममध्ये चेंज झाला आहे मोरमध्ये आणि फक्त जर समजा 150% ऑफ द बी असं जर वापरलं असतं तर आपण 3:2 असंच घेतलं असतं म्हणजे ती प्रॉब्लेम आणि ही प्रॉब्लेम ह्या दोन्हीत काहीच फरक झाला नसता. फक्त इथं 150% मोर सांगितल्यामुळे इथं तुम्हाला कसं घ्यायचं आहे त्यासाठी ही प्रॉब्लेम बदलून आलेलं. नेक्स्ट A, B and C jointly thought of engaging themselves in business venture. It was agreed that A would invest rupees 6500 for 6 months, B rupees 8400 for 5 months and C rupees 10,000 for 3 months. A wants to be working member for which he was to receive 5% of the profits. The profits earned was rupees 7400. Calculate the share of B in the profit. आता काय सांगितले आपल्याला मी पार्ट 1मध्ये ॲक्टिव्ह पार्टनर आणि स्लीपिंग पार्टनर हा एक कन्सेप्ट डिस्कस केलेला आहे त्याच्यावरला हा प्रॉब्लेम आहे. बघा आता ए बी सी ह्या तिघांनी मिळून काय केलं एक बिझनेस चालू केला. आता एनं काय केलं बघा आता कॉमन असलेल्या गोष्टी कॅन्सल करायच्या. आता एमध्ये पण 2 शून्य बीमध्ये पण 2 शून्य आणि सीमध्ये पण 2 शून्य कट करून घ्यायचे म्हणजे ए बी आणि सी ह्या तिघांचं इन्व्हेस्टमेंटचा रेशो काढताना आपण काय करायचं आहे एचं 65 बीचं 84 आणि सीचं 100 कारण तिन्हीमधले पण 2-2 शून्य आपण कट करून घेतले. तसंच एनं काय केलं 6 महिन्यासाठी गुंतवले बीनं काय केले 5 महिन्यासाठी पैसे गुंतवले तसंच सीनं काय केले 3 महिन्यासाठी पैसे गुंतवले. आता ह्यांचा रेशो निघणार आहे तो प्रॉफिटचा रेशो निघणार आहे बरोबर आहे. आता बघा ह्यात आता आपण व्हॅल्यू रिडक्शन करून घ्यायचे आहेत. 5नं जर सगळीकडे कॅन्सल केलं तर बघा आता 5ला इथं 5 कॅन्सल झालं 5 13 झालं आणि 5 20 झालं. तसंच 3 पण कट होतं आहे 3ला इथं कॅन्सल केलं तर 3 28 आणि 3 दोन्ही म्हणजे 13 दोन्ही डायरेक्ट काय झालं मग 26च आपण मांडून घेऊया. आता अजून पण 2 भाग जाते बे 13 बे 14 आणि बे 10 20 म्हणजे 13 14 आणि 10 असा प्रॉफिटचा रेशो आला ए बी आणि सीचा. आता बघा हा प्रॉफिटचा रेशो झाला पण मी एक कन्सेप्ट काय डिस्कस केलता की जर एखादा वर्किंग पार्टनर असेल तर त्याला काय करायचं त्यांनी हो का इथं सांगितलं A wants to be a working member for which he was receive 5% of the profit. आता टोटल प्रॉफिट 7400 झाले त्यातलं 5% काय करायचं एला सेपरेट द्यायचं म्हणजे 7400च्या 5% काय करायचं पहिल्यांदा अमाऊंट साईडला काढून घ्यायची म्हणजे 00ला 00 गेला म्हणजे 4 पंचे 20 चला 2 7 35 आणि 2 37 म्हणजे 370 रुपये काय झाले एची वर्किंग पार्टनर असल्यामुळं त्याची सॅलरी झाली थोडक्यात 370 रुपये ते साईडला काढून घेतले. आता उरलेली जी रक्कम आहे 7400 पैकी 370 गेल्यानंतर उरते किती रक्कम 7030 उरते.
7030 रक्कम उरते. आता ही रक्कम काय होणार आहे, ह्या प्रॉफिटचा जो रेशो आहे त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होणार आहे. आपल्याला फक्त बीचं प्रॉफिट विचारलं आहे. आता एचं जर प्रॉफिट काढायचं असेल तर काय होणार आहे, आपल्याला ह्या रेशोमधनं जेवढं आलेलं प्रॉफिट प्लस हे 370 रुपये असं मिळून एचं प्रॉफिट असणार आहे. तसंच बीचं काढताना काय होणार आहे, फक्त ह्या अमाऊंटमधलंच ह्या रेशोच्या माध्यमातून जेवढं त्याला बीला मिळेल तेवढंच प्रॉफिट असणार आहे. बघा आता ते कॅल्क्युलेट करून कसं येते. बीचं काढताना काय करणार आहे, 13, 14 आणि 10 टोटल किती झालं बघा आता, 37 झालं. 37 पैकी बीला किती आहे, 14 आहे, इंटू टोटल किती राहिले आता, फक्त 7030 राहिले. 7030 पैकीच का द्यायचं, टोटल प्रॉफिट होतं 7400, पण त्यातलं 5% अमाऊंट कोणाला द्यायची होती, एला सेपरेट द्यायची होती. का तर तो वर्किंग पार्टनर होता आणि बी आणि सी काय आहेत, स्लीपिंग पार्टनर आहेत. त्यामुळे उरलेल्या रकमेपैकी त्यांना जेवढा प्रॉफिटचा रेशो आहे त्यापैकी अमाऊंट द्यायचे. बघा आता इथे कॅल्क्युलेशन करताना काय करायचं, 37 त्यानंतर बाकी किती उरली, 33. एकशे 11 गुणिले 3 असं आपण 333ला लिहू शकतो आहे, वरचा एक 0. बघा आता 37 त्रिक 111 असते, म्हणजे 37 त्रिक 3 त्रिक 9 आणि वरचा 0. म्हणजे बघा मी कॅल्क्युलेशन करताना कसं केलं, अजून एकदा समजावून सांगतो व्यवस्थित. आता आपल्याला काय होतं, 14/37 इंटू 7030 असं होतं, बरोबर आहे. आता 37 1 37 केलं, बाकी किती उरली, 70मधनं 37 गेलं तर 33 उरलं आणि हे वरचं 3 आणि 0 आहे असं. आता ह्याचा संपला. आता बघा 37ला जर 3 गुणलं तर 37 त्रिक 111 असतं, हे लक्षात ठेवायचं, 111 असतं. आता 111 गुणिले 3 केलं तर 333 होते, म्हणजे 111 गुणिले 3 केलं तर, आणि हा एक वरचा 0 इथं देऊन टाकायचा, म्हणजे 111 गुणिले 30 असं लिहू शकतो आपण 3330ला. 37 त्रिक 111, 3 त्रिक 9 आणि वरचा एक 0 म्हणजे 190 आला. आता 14नं इकडं गुणायला आपल्याला सोपं आहे, 0 14 9 26 असे हातचाला 12, 14 के 14 आणि 12 किती झालं, 26 झालं. म्हणजे 2660 रुपये काय झालं, बीचं प्रॉफिट झालं. नेक्स्ट, जर सपोज एचं जर प्रॉफिट विचारलं असतं तर किती आलं असतं बघा. आता एचं पण काढून दाखवतो. सीचं पण काय सोपं आहे, कारण सीला पण काय करावं लागणार आहे, आपल्याला 7030 मधूनच द्यावं लागणार आहेत पैसे. तसं एचं जर विचारलं असतं तर काय केलं असतं बघा. आता टोटल तर आपले 13, 14 आणि 10 टोटल किती आहे, 37 आहे. त्यातलं एचं किती आहे, आता 13 आहे, हे 13 काढायचं. आता इथून इकडं भागल्यानंतर आपलं किती आलं तर 190 आलं, मग कॅल्क्युलेट केलं. तसं आता 13 9 17 7 11, 13 के 13 आणि 11 किती झालं, 24 झालं आणि वरचा एक 0 म्हणजे 2470 रुपये ह्यातले मिळाले. 7030 पैकी 2470 रुपये प्लस 370 रुपये पण काय त्या एचेच आहेत, म्हणजे 370 ॲड करायचे. टोटल 0 7 7 14 चला 1 8 2 2840 रुपये कोणाची रक्कम असणार आहे, एची रक्कम असणार आहे. म्हणजे वर्किंग पार्टनर असल्यामुळे त्याला सेपरेट 5% मिळालेले प्लस ह्या रेशोच्या माध्यमातून मिळालेले 2470 रुपये, म्हणजे असे मिळून दोन्ही मिळून एचं प्रॉफिट असणार आहे. नेक्स्ट, A is working and B is sleeping partner in a business. A puts ₹5,000 and B puts ₹6,000. A receives 12.5% of profit for managing the business and rest is divided in proportion of their capital. What does each get out of profit? 880. बघा आता हा पण वर्किंग आणि स्लीपिंग पार्टनरचा प्रॉब्लेम आहे. आता बघा ए आणि बी, एने किती इन्व्हेस्ट केले 5000 आणि बीनं 6000, म्हणजे डायरेक्ट 3 0 आपण कट करून लिहायचे, म्हणजे एनं 5 आणि बीनं 6. आता दोघांनी पण 1 वर्षासाठी इन्व्हेस्ट केलेत, म्हणजे ती काय
डायरेक्ट 5/6 काय झाला त्यांच्या प्रॉफिटचा रेशो झाला. आता बघा त्यातलं काय केलं, एनं काय केलं 12.5% ऑफ प्रॉफिट काय केलं त्याला मॅनेजिंग बिझनेससाठी, म्हणजे तो वर्किंग पार्टनर आहे. बरोबर आहे, ए आहे तो वर्किंग पार्टनर आहे आणि बी आहे तो स्लीपिंग पार्टनर आहे. वर्किंग पार्टनर म्हणजे काय असतं, जो इन्व्हेस्ट पण करतो आणि काम पण करतो, आणि स्लीपिंग पार्टनर म्हणजे काय असतो, फक्त इन्व्हेस्ट करणार असतो. मग त्याला काय करायचं आहे, फक्त प्रॉफिटमधलं जे काय प्रॉफिट मिळेल त्यातलंच पैसे द्यायचे आहेत. आणि एला काय करावं लागणार आहे, त्याची सॅलरी पण द्यावं लागणार आहे. बघा आता टोटल किती रुपये प्रॉफिट झाले, 880 रुपये झाले, 880. त्यातलं काय करायचं आहे, 12.5% अमाऊंट काय करायचे त्याला वर्किंग पार्टनर असल्यामुळं सेपरेट देऊन टाकायचे. 12.5ची फ्रॅक्शन व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे 1/8 असते, म्हणजे ह्याला काय करावं लागणार आहे 1/8नं गुणावं लागणार आहे. म्हणजे 110 रुपये काय करावं लागणार आहेत, एला सेपरेट द्यावं लागणार आहेत. एला 110 रुपये मिळाले, प्लस आता उर्वरित रक्कम, आता 880मधनं जर 110 रुपये गेले तर राहिले किती, 770 रुपये राहिले. त्या 770 रुपयाला काय करायचं आपल्याला, ह्या दोन्हीच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करून टाकायचं आहे. बघा आता 6 आणि 5 किती झालं, 11. 11 म्हणजेच काय आपल्याकडं 770 रुपये आहेत. तर 5 म्हणजे काढलं तर आपल्याला ए निघतंय, तसंच 11 म्हणजे 770 रुपये आहेत. तर 6 म्हणजे काढलं तर बीची अमाऊंट निघते. बघा आता 11 की 11, 11 7 77, 7 5 35 आणि वरचा 0 350. तसंच 11 7 77, 7 सक्क 42, 420 रुपये बीची अमाऊंट. आता बीची अमाऊंट किती झाली, 420 रुपये. तसंच एचं प्रॉफिट शेअर किती झाला, 110 प्लस 350 म्हणजे 460 रुपये काय झाले, एची अमाऊंट झाली. आपल्याला सेपरेट विचारली होती त्यांची दोघांची पण, ते आपण सेपरेट काढून घेतले. नेक्स्ट, ए अँड बी आर पार्टनर्स इन अ बिझनेस. A contributes 1/4 of the capital for 15 months and B receives 2/3 of profit. For how long B's money was used. आता बघा इथं फक्त रेशोचा खेळ, म्हणजे त्यांनी काय केले, फक्त रेशोमध्ये तुम्हाला शब्दात गुंतवून ठेवलं आहे. बघा आता ए आणि बी 1/4 ऑफ द कॅपिटल काय केली, कंट्रीब्यूट केली, म्हणजे कॅपिटल. आता बघा 1/4 ऑफ द कॅपिटल म्हणजे 4 म्हणजे काय असणार आहे, टोटल असणार आहे. त्यातली एक फक्त कोणाची असणार आहे, एची असणार आहे. मग आता 4 पैकी एक जर एची असेल तर उर्वरित 3 कोणाची असणार आहे, बीची असणार आहे. म्हणजे कॅपिटलचा रेशो आपला काय झाला, एची कॅपिटल 1 असेल तर बीची कॅपिटल किती असणार आहे, 3 असणार आहे. फक्त शब्द इथं समजणं महत्त्वाचं आहे, म्हणजे त्याचा अर्थ समजला की संपलं. ए कंट्रीब्यूट्स 1/4 ऑफ द कॅपिटल असं सांगितलं होतं, म्हणजे टोटलच्या 1/4 एची असणार आहे. म्हणजे खालचं छेदातलं काय असतं, टोटल असतं. 4 पैकी एक जर एचं असेल तर उरलेलं 3 कोणाचं असणार आहे, बीचं असणार आहे. म्हणजे ही कॅपिटलचं झालं रेशो. आता बघा तसंच फॉर 15 मंथ असं सांगितलं, म्हणजे एच्या बाबतीतच बोलत होतं. म्हणजे एचा टाईम पिरियड किती आहे, 15 मंथच आहे. आणि बीचा टाईम पिरियड काय करायचा आपल्याला, काढायचा आहे. मग बीचा टाईम पिरियड काय आहे, सपोज करू आपण एक्स आहे असं गृहीत धरू. आता काय झाला, हा प्रॉफिटचा रेशो झाला, पण प्रॉफिटचा रेशो इकडं आपल्याला दिलेला आहे. अँड बी रिसिव्ड 2/3 ऑफ द प्रॉफिट. आता 2/3 असं यूज केलं आहे, बरोबर आहे. आता 2/3 असं यूज केलं. त्यातलं 3 काय असणार आहे, टोटल असणार आहे प्रॉफिट, बरोबर आहे. मग त्यातलं 2 कोणाचं असणार आहे, बीचं असणार आहे. मग बीला जर 2 प्रॉफिट मिळत असेल तर 3 पैकी 2 प्रॉफिट बीला गेलं तर उरलेलं 1 प्रॉफिट कोणाचं असणार आहे, एचं असणार आहे. म्हणजे 1 इथं असणार आहे. आता हे सगळं आपण मांडून घेतलेलं आहे. म्हणजे प्रॉफिटचा रेशो पण देताना त्यांनी कसा दिला आहे, फक्त बघा 2/3 ऑफ द प्रॉफिट असं यूज केलं. म्हणजे 2 कोणाचं असणार आहे, बीचं असणार आहे आणि उरलेलं 1 एचं. आता हा टाईम आणि हे प्रॉफिट, कॅपिटल इंटू टाईम इज इक्वल टू प्रॉफिट असा रेशो आपला आला आहे. आता फक्त 3 एके 3, 3 5 15 आणि 5 2 10. एक्सची व्हॅल्यू काय आली आपली 10. म्हणजे एक्स आपण काय मानला होता, बीनं इन्व्हेस्ट केलेला टाईम. म्हणजे बीचा टाईम किती निघाला, 10 मंथ निघाला. म्हणजे ऑप्शन सी. फक्त इथं काय होतं, लँग्वेज समजणं महत्त्वाचं होतं. नेक्स्ट, 2 पार्टनर्स इन्व्हेस्टेड ₹1250 and ₹850 respectively in a business. They distributed
60% ऑफ द प्रॉफिट इक्वली अँड डिसाईड टू डिस्ट्रीब्यूट द रिमेनिंग 40% ॲज द रेशो ऑफ देअर कॅपिटल्स. इफ वन पार्टनर रिसीव ₹30 मोर दॅन अदर, फाइंड द टोटल प्रॉफिट. आता दोन पार्टनर आहेत, ए आणि बी आहेत असं गृहीत धरू आपण. बघा आता एकाने काय केले, ₹1250 गुंतवले. तसंच दुसऱ्याने काय केले, ₹850 गुंतवले. तसंच मग त्याने काय केलं, ॲन्युअल प्रॉफिट असं त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांचा टाईम पिरियड जर काय असणार आहे, सेमच असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचा जो रेशो असणार आहे तोच प्रॉफिटचा पण रेशो असणार आहे. आपण हा शून्याला हा शून्य गेला, 5 25 आणि 5 17, म्हणजे 25:17 काय झाला, त्यांच्या प्रॉफिटचा रेशो झाला. आता त्यांनी सपोज करू आपण त्यांना 100% प्रॉफिट झालं, त्यातलं 60% काय केलं त्यांनी, इक्वली डिस्ट्रीब्यूट करून घेतलं. 60% इक्वली डिस्ट्रीब्यूट केलं म्हणजे काय केलं, 100%च्या 60% हे इक्वली केलं. म्हणजे ह्या 60मधनं ह्याला 30 घेतला असणार आहे आणि ह्याला 30 घेतला असणार आहे. बरोबर आहे, 30%. तसंच आता उरलेलं 40% जे आहे ते काय केलं त्यांनी, देअर कॅपिटल्स इन्व्हेस्टमेंट, म्हणजे त्यांची जी कॅपिटल आहे त्यानुसार त्यांनी वाटून घेतलेत असं सांगितलंय त्यांनी. बघा आता त्या 40%ची विभागणी कशी केली आहे, त्यांच्या प्रॉफिटच्या रेशोनुसार केली. बरोबर आहे. आता ह्या दोन्हीत फरक काय असणार आहे बघा. आता ह्या 60%मध्ये तर काय असणार आहे, दोघांना इक्वलच अमाऊंट आहे. बरोबर आहे. मग ह्या 40%मधली जी फरक येणार आहे ती कुणामुळे येणार आहे, ह्यांच्या प्रॉफिटच्या रेशोमधला जो फरक असणार आहे त्यामुळे येणार आहे. बरोबर आहे. मग त्यातली आपल्याला ॲक्च्युअल व्हॅल्यू दिली, म्हणजे मग कुणाला जास्त मिळणार आहे व्हॅल्यू, एलाच जास्त मिळणार आहे. कारण ह्या 60%मध्ये तर काय होणार आहे, 30% दोघांना इक्वली डिस्ट्रीब्यूट झालं. मग एला कशामुळे जास्त मिळणार आहे, का तर एचा रेशो प्रॉफिटचा जास्त आहे म्हणून. म्हणजे ह्या दोन्हीतलाच फरक बघा. आता 17 आणि 25 मधला फरक किती आला, 5 आणि 3 8चा आला. 8 म्हणजे आपल्याला काय दिले, 30 दिले. तर टोटल प्रॉफिट काय असणार आहे बघा. आता टोटल म्हणजे 25 + 17 किती झालं, 32 42. बरोबर आहे. आता 2 पहिल्यांदा भागून घेऊया. बघू आता 2 21. तसंच 21 × 63 आणि 630/4 झालं. म्हणजे आता इथं काय पूर्णपणे भाग जात नाही. आता 630/4 ही काय झाली, आपली व्हॅल्यू आली. पण ही किती टक्के असणार आहे, टोटलच्या 100%च्या 40%च असणार आहे. बरोबर आहे. 40%ची व्हॅल्यू आपल्याला ही माहीत आहे. तर आपल्याला 100%ची व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे, टोटल प्रॉफिट असणार आहे. बघा आता 100% आपण 10 आहे असं गृहीत धरू, म्हणजे त्यातला आता 40% म्हणजे 4 आहे. तर 100% काय असणार आहे, 10 असणार आहे. फक्त 10नं काय करायचं, आपल्याला गुणून घ्यायचं आहे. म्हणजे 6300/4 केलं तर आपल्याला टोटल प्रॉफिट भेटणार आहे. 4 × 4 4 × 5 20, 4 × 7 28 आणि 4 × 5 20, म्हणजे ₹1575 काय असणार आहे, टोटल प्रॉफिट असणार आहे दोघांचं मिळून. 1575 आन्सर आहे याचा. नेक्स्ट, अ सम ऑफ ₹4 to 7 is to be divided among A, B and C in such a way that 3 times of A's share, 4 times of B's share and 7 times of C's share are equal. त्यांनी काय सांगितलं बघा. आता ₹427 काय करायचे आहेत आपल्याला, A, B, C तिघांना वाटून द्यायचे आहेत. बघा आता 3 times of A's share सांगितले, म्हणजे एच्या 3 पट, एच्या 3 पट इज इक्वल टू 4 times of B, म्हणजे बीच्या 4 पट इज इक्वल टू 7 times of C असणार आहे. 7 times of C असणार आहे. तर A, B आणि Cचा रेशो पहिल्यांदा आपण काढून घ्यायचा आहे. डायरेक्ट काय करायचं सांगतो तुम्हाला, A, B आणि Cचा जर रेशो अशा कंडिशनमध्ये जर काढायचा असेल तर काय करायचं, A सोडून B आणि Cच्या मल्टिप्लिकेशनचा जो फॅक्टर असणार आहे त्या दोन्हीचा गुणाकार म्हणजेच
एचा रेशो असणार आहे. म्हणजे 7 चोक काय झालं 28. म्हणजे बीचा कोइफिशियंट आणि सीचा कोइफिशियंट ह्या दोन्हीचा गुणाकार असतो तो एचा रेशो असतो. म्हणजे बघा आता 7 चोक 28 झालं. तसंच बीचं जर काढायचं असेल तर बी सोडून एचा कोइफिशियंट आणि सीचा कोइफिशियंट ह्या दोन्हीचा गुणाकार म्हणजे 7 त्रिक 21. तसंच सीचं जर काढायचं असेल तर काय करायचं 7 सोडून बीचा आणि एचा कोइफिशियंट म्हणजे 4 त्रिक 12. आता बघा आपल्याला टोटल प्रॉफिटची किंमत दिली आपल्याला 427 दिली बरोबर आहे. तर ह्या टोटल प्रॉफिटची बेरीज करायची आपल्याला रेशोची. 8 आणि 2 10 आणि 1 11 हातचाला 1 त्यानंतर 6 61 म्हणजेच काय झालं 427 दिले. तर आपल्याला काय करायचं सीचा शेअर फक्त काढायचा. सीचा शेअर किती आपला 12 गुणिले 12 करायचं. बघा आता 6 7 42 आणि 1 7 7 म्हणजे 7 टाइम्स आहे बरोबर आहे. 7 टाइम्स आहे म्हणजे 7 भाग जाणार आहे डायरेक्ट. 12 7 84 रुपये काय असणार आहे मग सीचा शेअर असणार आहे म्हणजे ऑप्शन सी. नेक्स्ट ए बी अँड सी एंटर into a partnership in the ratio of 7/2, 4/3, 6/5. After 4 months, A increases his share by 50%. If the total profit at the end of 1 year be rupees 21600, then B share in the profit is. बघा आता ए बी सी ह्या तिघांचा इन्व्हेस्टमेंटचा रेशो दिला आहे आपल्याला 7/2, 4/3 आणि 6/5 असा दिला आहे. बघा आता ह्याचं सोल्युशन करताना काय काय करायचं बघा आता 7/2, 4/3 आणि 6/5 हे मी सगळं रेशो अँड प्रपोर्शन चॅप्टरमध्ये सगळं कॅल्क्युलेशन शिकवलेलं आहे. ते पहिल्यांदा रेशोचं सगळं बघून घ्यायचं आहे मगच इकडं पार्टनरशिप जमणार आहे आपल्याला. मी चॅप्टरच्या सुरुवातीला सांगितलं आहे रेशो आणि प्रपोर्शन आणि पर्सेंटेज ह्या 2 गोष्टी आल्याशिवाय पार्टनरशिपमध्ये एंटर करायचं नाही आपण. आता हे कॅल्क्युलेशन करताना तरी पण सांगतो तुम्हाला कसं करायचं बघा आता 2, 3 आणि 5 ह्या तिन्हीचा LCM काय येणार आहे आपला 30 येणार आहे. मग 30नं काय करायचं आपण मल्टिप्लाय करून घ्यायचं सगळीकडंच. इथं 30नं मल्टिप्लाय केलं, इथं 30नं मल्टिप्लाय केलं आणि इथं 30नं मल्टिप्लाय केलं तर बघा आता 2 15 30 तसंच 3 10 30 तसंच 5 6 30. आता बघा म्हणजे इथं 6 काय झालं 36 झालं. तसंच 4 10 काय झालं 40 झालं आणि 15 7 किती झालं 105 झालं. म्हणजे 105 40 आणि 36 असा रेशो आला बरोबर आहे. आता काय करायचं आपल्याला हा एचा रेशो झाला, हा बीचा रेशो झाला आणि हा सीचा रेशो झाला 105 40 आणि 36. आता त्यांनी काय सांगितलं होतं आफ्टर 4 months ए इन्क्रीजेस हिज शेअर बाय 50%. आता काय केलं आपण मांडून घेऊया बघा आता ए बी आणि सी. हां एनं किती इन्व्हेस्ट केले 105, बीनं किती केले 40 तसंच सीनं काय केले 36 केले बरोबर आहे. एनं काय केलं 4 महिन्यानंतर अमाऊंट इन्क्रीज केली म्हणजे पहिल्या 4 महिने 105 होते प्लस त्यानंतर काय केलं 50%नं अमाऊंट इन्क्रीज केली. आता 50%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू 1/2 म्हणजे 2 जर इनिशियल अमाऊंट असेल तर त्यात 1चा इन्क्रीज केला आहे म्हणजे टोटलच्या काय होणार आहे आपलं 3/2 पट होणार आहे बरोबर आहे. आता ह्या 105च्या काय होणार आहे 3/2 पट होणार आहे. पण किती महिन्यासाठी पहिले 4 महिने तर इथे गेलेत म्हणजे उर्वरित 8 महिने असणार आहेत ॲन्युअलचे. 8 महिन्यासाठी काय केलं त्यानं 3/2 घेतलं. तसंच बीनं आणि सीनं काय चेंज केलं आहे का नाही केला म्हणजे त्यांचं किती येणार आहे ह्याचं पण 12 महिन्यासाठी आणि ह्याचं पण 12 महिन्यासाठीच येणार आहे. आता हे कॅल्क्युलेशन करत असताना बघा 105 गुणिले 4 जर केलं तर किती झालं 420 झालं 420
तसंच इथलं बेक बे बेचोक 8, 4 त्रिक 12, 12 पंचवीस 60, 6 आणि 12, 1260 प्लस 420 म्हणजे 1680. एचं किती झालं मग 1680. तसंच 12 चोक 48, 480 कोणाचं झालं बीचं. तसंच 12 संग 72 हातचाला 7, 12 त्रिक 36 आणि 7 43, 432 कोणाचं झालं सीचं झालं. आता हा आपण काय केला प्रॉफिटचा रेशो काढून घेतला बरोबर आहे. आता काय करायचं त्यानं बीचं फक्त प्रॉफिट काढायचं आपल्याला. आता ह्याला आपण 8 भागून घेऊया. भाग जात आहे सगळीकडं. 8 दोन्ही 16, 8 एके 8 वरचा 1 0, 8 संग 48 वरचा 1 0, 8 पंचे 40, 8 चोक 32. त्यानंतर अजून पण आपल्याला 2 भाग जात आहे. बे 27 54, बे 30 आणि बे एके बे 5 असा रेशो आला. 105, 30 आणि 27 असा रेशो आला. अजून पण 3 भाग जाते बघा. आता 3 त्रिक 3 5 15, 3 10 30 आणि 3 9 27 म्हणजे 35, 10 आणि 9 असा प्रॉफिटचा रेशो आला. त्यात काय करायचं फक्त आता टोटल प्रॉफिट दिले आपल्याला. टोटल प्रॉफिट म्हणजे 35 आणि 10 45, 45 आणि 9 किती झालं 54 झालं. 54 म्हणजेच आपल्याला काय दिले 216 डबल झिरो दिले. तर आपल्याला काय करायचं फक्त बीचं काढायचं. बी म्हणजे काय आपला 10 आहे. 10 म्हणजे किती काढायचं आहे बघा. आता 5 चोक 20, 4 चोक 16 म्हणजे ह्याच्या 4 पट आहे. 54च्या 4 पट 216 आहे म्हणजे 4 भाग जाणार आहे आपला आणि वरचा एक इथला 0 म्हणजे 4000 रुपये काय असणार आहे आपला बीचा शेअर असणार आहे म्हणजे ऑप्शन ए. नेक्स्ट A, B and C enter into a partnership in the ratio of 7/2, 4/3, 6/5 म्हणजे सेमच आहे. फक्त मी एक्झाम्पल डबल का घेतलं तर आपल्याला ह्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे हे महत्त्वाचं शिकायचं आहे. आफ्टर 4 months A increases his share by 50%. मगाच्या पण प्रॉब्लेममध्ये 50%च होतं. फक्त देताना रेशो काय दिलता इथं 7/2, 4/3 आणि 6/5 सेमच प्रॉब्लेम आहे रिपीट झाला आहे. व्हॅल्यूमध्ये पण काय चेंज नाही.